1 मे 2026 रोजी जी पुण्यात घटना घडलेली होती नसरापूर परिसरामध्ये, या घटनेवर आज अखेर निकाल लागलेला आहे। जवळपास या 1.5 महिन्यांपासून जो हा प्रकार घडला त्यावर निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। यामध्ये आज जी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, सगळ्यांचं जे मनात शिक्षा होती ती शिक्षा आता सुनावण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जे वकील होते त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। येस, तर वकील जे होते सुनावणी दरम्यान त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, आता आपण बघितलं की सर्व सुनावणी पार पडलेली आहे, काय काय नेमकं आज कोर्टात झालेलं आहे, तुम्ही स्वतः उपस्थित होता? हो, केसला उपस्थित आम्ही म्हणजे पहिल्या दिवसापासून आम्ही आरोपीच्या फिर्यादीच्या घरच्यांना आम्ही रिप्रेझेंट करतोय। ही केस आपण असं म्हटलं तरी चालेल की म्हणजे मी 2010 पासून वकिली करतोय। माझ्या वकिलीच्या कारकिर्दीत सगळ्यात फास्ट चाललेली केस आहे ही। 29 दिवसात या केसचा निकाल लागलाय। 16 दिवसात चार्जशीट दाखल आणि एकदम व्हॅलिड चार्जशीट आहे, म्हणजे उगाच घाईघाईत काहीतरी दाखल करायचे म्हणून नाही केले। 16 दिवसात एक व्हॅलिड चार्जशीट दाखल झाली आणि विदिन 1 महिन्यात 29 जूनला केस सुरू झाली आणि 29 मेला सुरू झाली आणि आज 29 जूनला या केसचा अपेक्षित निकाल लागलाय। बऱ्याच मोठ्या केसेसचा संदर्भ देण्यात आला, त्याचा हे घेऊन याचा निकाल लावण्यात आलेला आहे। नेमक्या कुठल्या केसेस आपल्याला काही सांगता येईल? आता बच्चन सिंग वर्सेस स्टेट ही खूप एक लँडमार्क जजमेंट आहे। या केसमध्ये एखाद्याला फाशी देताना काय नक्की क्रायटेरिया बघितला पाहिजे याचा उहापोहा 5 जजेस बेंचनी केला। ही केस लॉ खूप जास्त महत्वाची ठरली या केसमध्ये। यासोबतच आपण बघितलं की जे आई वडील आहेत तर त्यांच्या काय हे होतं जेव्हा ही शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा ते सगळे तुमच्या समोरच होते, त्यांच्या जशा भावना व्यक्त करत होते ते त्याच्याबद्दल काय? त्यांना मी त्यांच्या घरी जाऊन आलोय आणि त्यांना मी गेले 1-1.5 महिना त्यांच्या बरोबर मी संपर्कात आहे। अजूनही माझं स्वतःचं पण हे धाडस होत नाही की त्या मुलीच्या आई बरोबर मला अजून डोळ्यात डोळे घालून बोलता येत नाही। ते एवढ्या म्हणजे शॉक मध्येच अजून ते बाहेर नाही आलेले त्याच्यात। आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। हो, फाशीची शिक्षा आहे। या सगळ्यामध्ये आता हा संपूर्ण जो कोर्टचा परिसर आहे इथे आपण बघतोय की कशा प्रकारे गदारोळ माजलेला आहे आणि काही पोस्टर्स घेऊन सुद्धा इकडे थांबलेले आहेत। नसरापूरच्या त्या निष्पाप जीवांची किंकाळी ऐकूनही अजूनही न्याय मागते आहे असं म्हटलेलं आहे। तुम्ही इथे पोस्टर घेऊन थांबलेले आहेत, आज तुम्ही जी मागणी करताय ती मागणी तुमची खरं तर मान्य झाली असं म्हणावं लागेल, कारण की फाशीची शिक्षा आता सुनावण्यात आली। हो, आज म्हणजे खरंच महाराष्ट्राच्या न्याय आणि सुव्यवस्थेमधला हा ऐतिहासिक दिवस होता आणि मला खरंच पोलिसांचं खूप कौतुक करावं वाटतंय, सर्व सरकारी वकील अजय मिसर सर असतील यांचं कौतुक करावं वाटतंय आणि न्यायाधीशांचं पण। आणि न्यायव्यवस्थेवरचा आता हा समाजाचा एक विश्वास सुदृढ होईल की अशा गोष्टींना आपण थारा देणार नाही आणि ह्या गोष्टींना कठोरात कठोर कारवाई होईल। फक्त आता दुसरी गोष्ट अशी आहे, वर्डिक्ट तर आलेला आहे, फक्त त्याला लवकरात लवकर ह्याची अंमलबजावणी कधी होते हे इम्पॉर्टंट आहे। त्याला लवकरात लवकर कधी ह्याची अंमलबजावणी होईल हे जास्त सर्वात इम्पॉर्टंट आहे। तोपर्यंत आपला सर्वांचा म्हणजे मीडिया असेल, पोलीस असेल, सर्वसामान्य नागरिक असेल, यांचा कोणाचाही हा संघर्ष संपलेला नाही आहे आणि आता इथून पुढे अशा घटना घडू नयेत ह्याच्यासाठी आपण ठोस पावलं उचलायला पाहिजे। सौरभ कुलकर्णी। मला असं सांगायचं आहे की ह्याच्यात ना जातीपाती न बघता जो कोणी नराधम आहे कुठल्याही जातीचा असो, त्याला कुठली जात नसते, असं नालायकाला फाशी झालीच पाहिजे। आणि लहान मुलींवर जर अत्याचार होत असेल ना तर असेल तर सोडलंच नाही पाहिजे, त्याच्या पुढे जात बघितली नाही पाहिजे। आज आश्रमात पण आहे ना अशा गोष्टी घडतात, आश्रमात पण ते उघडकीस येत नाही। आश्रमातली सुद्धा घटना होती जी आपण काही दिवसांपूर्वी समोर आलेली पाहिलेली होती। आता जर या सगळ्या सुनावणी बघितलं तर या सुनावणीमध्ये जवळपास 12 ते 15 वेगवेगळ्या ज्या केसेस आहेत अशाच प्रकारच्या घडलेल्या, तर या घटनांचा दाखला देण्यात आला आणि त्यानुसार हा आजचं जे जजमेंट आहे तर ते देण्यात आलेलं आहे। या सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर नराधम जो आहे तर तो इतका क्रूर होता की त्याने ही जी लहान मुलगी आहे 3 वर्षाची ही गेल्यानंतर सुद्धा या सगळ्यावर आपण पाहिलं की जेव्हा ही मुलगी गेली तर त्यानंतरही या सगळ्यामध्ये त्याने अत्याचार केलेले आहेत। यामध्ये जे महत्त्वाचे वकील आहेत तर या जे वकील होते आतमध्ये तर त्यांचं सुद्धा पण काय म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे। यासोबतच जवळपास 21 सेंटीमीटर
तिची जी लेगिन्स आहे तर ती 21 सेंटीमीटर तिच्या तोंडाच्या आत कोंबण्यात आलेली होती. हे सुद्धा न्यायाधीशांनी सांगितलेलं आहे. म्हणजे किती क्रूर पद्धतीने त्याने हे सगळं केलेलं आहे. हे सगळं या सगळ्यामध्ये आता समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. साधारण 11 वाजता या सगळ्या संदर्भातली सुनावणीला सुरुवात झालेली होती आणि 12 वाजून 13 मिनिटांनी या सगळी जेव्हा सुनावणी पार पडली तेव्हा आरोपी भीमराव कांबळे याला बोलवण्यात आलं होतं. न्यायाधीशांनी त्याला समोर बोलवलं होतं आणि समोर बोलवल्यानंतर त्याला सांगण्यात आलं की आता फासावर जा, अशा प्रकारचं वक्तव्य न्यायाधीशांकडून करण्यात आलेलं होतं. मात्र हे सगळं सुरू असताना जेव्हा न्यायाधीश सांगत होते की हा अत्याचार नेमका कशा पद्धतीने करण्यात आला, तर अत्याचाराची ज्या घटनाक्रम आहे तर हा घटनाक्रम जेव्हा न्यायाधीश सांगत होते तेव्हा या मुलीचे आई वडील त्यासोबतच तिची आजी आणि जे कोणी नातेवाईक आलेले होते तर ते अतिशय त्यांचा अश्रू जे आहे तर ते अनावर झालेले होते. खूप मोठ्याने ते रडत होते याच्यामध्ये कोर्टरूम मध्ये. असं सगळं चित्र जे आहे ते आज कोर्टामध्ये पाहायला मिळालेलं आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.